नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 25 मे 2025 रोजी यूपीएससी सीसॅटचा जो पेपर झाला त्यामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की गणिताचा अभ्यास करत असताना काही संख्या तुम्ही प्रामुख्याने त्याच्यावर लक्ष द्या. जसं 37 हा प्राईम नंबर आहे आणि 37 ला जर तीनाने जर तुम्ही गुणलं किंवा तीनाच्या गुणकाने जर गुणलं तर एकच अंक सलग 3 वेळेस तुम्हाला भेटतं. जसं 37 मल्टिप्लाइड बाय 3, 37 मल्टिप्लाइड बाय 3 जर केलं तर तुम्हाला 111 भेटेल. 37 मल्टिप्लाइड बाय 6 केलं तर 222 भेटेल. 37 मल्टिप्लाइड बाय 9 केलं तर 3 वेळेस 3 भेटतील. म्हणजे हा तीनाचा जो मल्टिपल असेल, जो जेवढा नंबरचा गुणक असेल तेवढ्या वेळेस ते नंबर 3 वेळेस क्रिएट होतील. म्हणजे मी जर असं म्हटलं 37 गुणिले 27 हा तीनाचा कितवा गुणक आहे? 9वा गुणक. म्हणून 9 हा 3 वेळेस येणारे गुणाकारात तुम्ही गुणाकार तपासून बघा. मग हा प्रश्न आपल्याला कसा करता येईल? इथे काय म्हटलंय बघा, पी ही एक संख्या कशी आहे? पी संख्या कशी आहे? क्यू क्यू क्यू. तर मला असं लिहिता येईल का, क्यू जर कॉमन काढला तर कंसामध्ये काय राहणार आहे? 111. आणि दुसरी संख्या काय? हा 3 डिजिट नंबर. दुसरी संख्या 481 ही दुसरी संख्या आहे. ह्या दोघांचा आपल्याला एचसीएफ काढायचा आहे. एचसीएफ म्हणजे काय? सामायिक अवयवांचा गुणाकार. आता बघा, याला देखील 37 ने भाग जातो. 37 ने भाग देऊन बघा, 37 ने याच्यातून काढला बघा, 37 वन जा 37, तर 37 वन जा 37, तर तुम्ही भाग दिला तर 13 निघेल. याला जर तुम्ही लिहिलं तर याला मी असं लिहू शकतो, क्यू गुणिला 37 मल्टिप्लाइड बाय 3. सो विच इज अ कॉमन फॅक्टर? 37 इज अ कॉमन फॅक्टर अँड विच इज युअर एचसीएफ. एचसीएफ म्हणजे संख्येतील फक्त आणि फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार. म्हणून या संख्येचा, दोघं संख्यांचा मसावी म्हणजेच एचसीएफ हा किती येणार आहे? 37 येणार आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.